प्लॅटफॉर्म एकच, पुतण्याविरुद्ध पवार. धाकल्या पवाराला नजरेला नजर देता आली नाही, यातच सगळं आलं. पवारांनी अनेक डाव उलथवले. खंत हीच, रक्ताच्या नात्यातील लढाई जिंकलो तरी आनंद नसे. पवार चुकलेच तुमचे. काल अजितला विचारायला हवं होतं, काय कमी केलं तुला. पवार बॉडी पॉवरफुल घरानं प्रेझेंट करतं. काल सगळे एक होते. अजित पवार आपल्याच माणसांपासून एकटे पडले. नेमकं घडलंय का? दौंड येथील विद्याप्रतिष्ठानच्या अनंतराव पवार शाळेचा नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला पवार कुटुंबाने उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले असले तरी त्यांच्यातील दुरावा कायम असल्याचं यावेळी दिसून आलं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदा एकाच मंचावर आले होते. त्यामुळे त्यांच्यात काही संवाद होतो का हे पाहण्याची उत्सुकता होती. त्यांच्यात संवाद तर झाला नाहीच, पण अजित पवारांनी शरद पवारांपासून दुरावा ठेवल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी खुर्चीवरील नेमप्लेट काढली आणि ते 2 खुर्ची सोडून बसल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर होते, त्यामुळे त्यांच्यात काही संवाद होईल अशी अपेक्षा होती. पण तब्बल 1.5 तासाच्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये कुठलीही चर्चा किंवा संवाद झाला नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम असल्याचं दिसून आलं. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार हेही या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. यावेळी ननंद भाऊजे यांच्याकडून एकत्र फोटो सेशन देखील करण्यात आलं. कार्यक्रम सुरू होताना शरद पवार व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी अजित पवार त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले, पण त्यांच्यामध्ये कोणताही संवाद झाला नाही. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार लगेच तिथून निघाले. त्यामुळे काका पुतण्यामध्ये कडवटपणा कायम असल्याचं दिसून आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. तसेच आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे. आपली बाजू मांडताना दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका केली आणि हीच टीका करत असताना शरद पवारांवर बोलताना अजित पवार गटाची जीभ घसरली. अगोदरच काका तुमचं वय झालंय, आता वय झालंय, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला आशीर्वाद द्या आणि राजकारणातून निवृत्त व्हा. हे सर्वात अगोदर कडवट असं स्टेटमेंट अजित पवारांचं होतं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट त्यांच्या गटाकडून आलं, ते म्हणजे अजित पवार यांच्यावरती अत्याचार किंवा अन्याय झालाय पक्षामध्ये. शरद पवारांनी मनमानी केली, एकाकी भूमिका बजावली, पक्षविरोधी काही निर्णय घेतले, अशा पद्धतीचे आरोप शरद पवारांवर झाले आणि त्यानंतर आपोआपच शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती डायव्हर्ट झाली. आता काल संपूर्ण पवार कुटुंब एकाच मंचावर होतं. सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू होतं. अजित पवार आपल्याच सदस्यातील कोणत्याही व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवू शकले नाही. तिकडे पाहतात, तिकडे पाहतात, खाली मान घालतात, वर मान करतात, पण त्यांना काही जरी झालं तरी पवारांच्या नजरेला नजर देता आली नाही आणि यातच सगळं काही आलं असं आता लोक बोलू लागलेले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा असाही आहे की लोक कमेंटमध्ये हेही बोलतायत की शरद पवार तुमच्याच तालमीत तयार झालेले अजित पवार तुमच्या समोर होते आणि एकाच व्यासपीठावर होते. हीच ती वेळ होती की तुम्ही तुमच्या पुतण्याला विचारायला हवं होतं की अजित, तुला मी काय कमी केलं जेणेकरून तू पक्ष आणि चिन्ह सगळंच घेतलं आणि घेऊन तू शेवटी माझ्यावरच लांछन लावलं. असा प्रश्न नजरेला नजर भिडून शरद पवारांनी जर काल अजित पवारांना केला असता तर त्यातच उत्तर मिळालं असतं. अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? व्यक्त व्हा. काल शरद पवारांनी अजित पवारांना विचारायला हवं होतं का की अजित, मी तुला काय कमी केलं, का म्हणून तू बंडखोरी केली, आणि केली तर केली, मी तुला कुठल्या गोष्टीची कमी भासू दिली होती? याबाबत तुमचं मत काय? कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र पब्लिक.